नाशिक टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र आयोजित पहिली राज्यस्तरीय डॉक्टर अजिंक्यपद स्पर्धा नाशिक येथील MCA क्रिकेट अकॅडमी या ठिकाणी उत्साहात संपन्न झाली। यामध्ये प्रथम क्रमांक ATM पालघर, द्वितीय क्रमांक माऊली क्रिकेट क्लब, तृतीय क्रमांक अहिल्यानगर वॉरियर्स यांनी मिळवल्याबद्दल त्यांचं राज्यातून सर्वत्र अभिनंदन होत आहे। या स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी भारतीय टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या महासचिव मीनाक्षी गिरी, महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोसिएशन उपाध्यक्ष विलास गिरी, डॉक्टर व क्रिकेट प्रेमी आदी उपस्थित होते। राज्यस्तरीय डॉक्टर अजिंक्यपद स्पर्धेसाठी राज्यातून एकूण 21 संघांनी सहभाग नोंदवला। या स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी भारतीय टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या सचिव मीनाक्षी गिरी यांनी टेनिस क्रिकेट खेळाडूबद्दल माहिती आणि नियम सांगितले। या स्पर्धेचा अंतिम सामना ATM पालघर विरुद्ध माऊली क्रिकेट क्लब यांच्यात होऊन पालघर संघानं विजय मिळवला व माऊली संघाला उपपदावर समाधान मानावं लागलं। तृतीय क्रमांक अहिल्यानगर वॉरियर्स या संघाला मिळाला। या स्पर्धेत मालिकावीर बीरबहादूर यादव, सर्वोत्कृष्ट फलंदाज अविनाश गरडे, सर्वोत्कृष्ट गोलंदाज रोहित किनी यांनी मिळवल्याबद्दल त्यांचं भारतीय टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष कन्हैया गुजर, महासचिव मीनाक्षी गिरी, महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष विलास गिरी, महिला अध्यक्ष धनश्री गिरी, डॉक्टर आशिष, डॉक्टर JB भोर, अध्यक्ष वागळे इस्टेट डॉक्टर्स असोसिएशन, डॉक्टर राजीव शिंदे, उपाध्यक्ष व सदस्य ठाणे डिस्ट्रिक्ट टेनिस काउन्सिल, डॉक्टर निलेश होळ, उपाध्यक्ष डॉक्टर उत्तम भोर, उपाध्यक्ष डॉक्टर अमोल कदम, डॉक्टर हर्षद खारुडे, डॉक्टर गणेश गावडे, डॉक्टर राहुल जाधव, डॉक्टर धनेश वायकर यांनी अभिनंदन केलं व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। या स्पर्धेत पंच म्हणून दर्शन थोरात, सत्यम पांडे, धनश्री गिरी, दिवेंदू बागुल, सोमा बिराजदार, विजय उमरे, हर्ष चौधरी, महेंद्र देशमुख, धनंजय लोखंडे, सुनील मोरिये, संदीप पाटील, आनंद शिरस्ता, मयूर कोष्टी, कुणाल हळदणकर यांनी काम पाहिलं। बातमी संकलन नितीन कांबळे, मुख्य संपादक आज 24 तास, नाशिक। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।